काय हो, काय म्हणतोय तुमचा कान? बरं आता माझ्याकडे एक उपाय आहे, सांगू का तुम्हाला? इंदू, सांगतो मी. मला काही नाही, कान शेका फक्त. गौरी, आपल्याकडे ती पिशवी ना रबराची? हो, आणते मी. त्याच्यात पाणी नको, राहू दे, होईल बरा. बर. गोखल्यांचा फोन. मी गोखल्यांचा. हॅलो, हो बोलतोय. काय म्हणता? हो येतो ना. बर बर, हो भेटूया. अच्छा. काय म्हणत होते हो गोखले? काही नाही, गोखल्यांना पत्ते खेळायचा मूड आलेला आहे. क्लबवर बोलवलंय. गौरी, तुला कसं कळलं मी आहे? दिसले होते का तुला? तू दिसत नाहीसच मला, तू जाणवतेस. मग तुला टेन्शन जाणवतच नसेल ना? मग काय जाणवतं? प्रेम. बास. अरे बाबा आता गोखल्यांकडे जाणार आहे बोलायला. कसं होणार आहे सगळं? सगळं काही नीट होईल. वकील आहेत ते, त्यांच्यासाठी बोलणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. कपिल, अरे कोर्टात उभं राहून केस लढणं खूप वेगळी गोष्ट आहे. इथे त्यांच्या मुलीबद्दल बोलायचं आणि समोर कुठला वकील किंवा आशील नाहीये. मुलाचा बाप आहे ज्याला नकार द्यायचा आहे. नको टेन्शन घेऊस, बोलतील ते. नाही सांगतायत कपिल. समोरचा माणूस जर तसं काही बोलला ना तर ते लगेच इमोशनल होतील आणि काहीतरी कमिट करून बसतील. आणि मग तसं झालं तर काय करायचं? झालं तर ना बघूया आपण. मी एक सांगू? बोल ना. आपण आजीला फोन करूया का? का? म्हणजे आपण त्यांना विश्वासात घेऊया, म्हणजे ते आपल्या पाठीशी उभ्या राहतील ना. नाही असं नको. हे बघ, कारण मला तुझ्याबद्दल तिला तेच सांगायचं जे तिच्या मनात आहे. खरंच? ते असं आधी कधी म्हणाले होत्या का? असं अगदी असं डायरेक्टली नाही, पण हा इनडायरेक्टली अनेकदा. पण मग आता काय? आता काय बघूया. पण हे आपले प्रॉब्लेम्स आहेत आणि आपणच सोडवायला हवे. उगाच आजीला यामध्ये आणण्यात काहीच पण नाही. आणि आपले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण मोठ्या माणसांना इन्व्हॉल्व करणार असू तर मग माझ्यात आणि त्या सौरभ मध्ये काय फरक आहे? खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके.
हे एक झालं? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.